नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण जो स्क्रीनशॉट बघताय त्या कंपनीचं प्रेझेंटेशन कुठलं आहे तर ते फूड्स अँड इन्स या कंपनीचं प्रेझेंटेशन आहे. भारतातली महाराष्ट्रातली कंपनी आहे. फूड्स अँड इन्स काय काय बनवतात ते सगळंच जेवण बनवतात ते आणि सगळे नायसिटीज इन्क्लुडिंग आमरस आमरस पण बनवतात ते, गव्हा शेक पण बनवतात. ओके, टोमॅटो ज्यूस बनवतात आणि अदर फ्रूट ज्युसेस बनवतात. पण मेनली मँगो 79% आहे यांचा. ओके, आणि 3% गोवा आहे आणि 13% इतर अशी एक कंपनी आहे. फूड्स अँड इन्स कंपनीचं नाव. ओके, तर आता हायलाईट्स बघूया आपण काय काय त्याचे. तर पहिल्यांदा हे काय काय प्रोडक्ट बनवतात दाखवतात. कुसुम मसाले ऑब्विसली आणि फ्रूट ज्यूस. ओके, स्प्रे ड्राईड पावडर्स पण बनवतात. दॅट इज डॅम इम्पॉर्टंट. स्प्रे ड्राईड पावडरला 2 वर्ष शेल्फ लाईफ असतं. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी किंवा भाज्या सुद्धा स्प्रे डाईड पावडर बनवून त्या विकू शकतात आणि म्हणजे विकतात राहतात आणि त्यानंतर यू कॅन रियूज इट. ओके, फ्रुट्स व्हेजिटेबल पल्प्स. ओके, स्प्रे ड्राईड पावडर्स. नंतर फ्रोझन फूड बनवतात हे लोक. ओके, ग्लोबल डिमांड रिमेन्स एनकरेजिंग. कुसुम स्पायसेस बनवतात आणि टेट्राबॅग्समध्ये एक्सपोर्ट ऑर्डर्स वगैरे ऑब्विसली हे लोक घेतात. ओके, त्यानंतर बघा सेल्स टनेज. हे सगळं टनेज आहे आणि त्याच्या पुढेचं टोटल इन्कम इज इन क्रोर्स. ओके, मग पुढचं ग्रॉस प्रॉफिट आहे आणि मार्जिन्स आणि इबिटा. तर टनेज यांचं 10% वरती गेलं आहे, पण टोटल इन्कम मात्र 5% खाली आलं आहे. ओके, Q1 मध्ये वी आर टॉकिंग अबाउट Q1 26 म्हणजे आत्ताचा जो जून 25 झाले दॅट इज Q1 26 आणि गेल्या वर्षीचा Q1 दिस इज द लास्ट इयर्स Q1. ग्रॉस प्रॉफिट -1% आहे म्हणजे जिथल्या तिथेच आहे साधारण. इबिटा मात्र -9% झालं आहे. त्यामुळे कंपनी इज नॉट डुईंग ॲज एक्सपेक्टेड बाय अस. ओके, इट इज नॉट ग्रोईंग. इट इज ग्रोईंग बाय ओनली सेल्स मे बी, बट बाकीचं सगळं खालीच येतं आहे. तर हे सगळं त्यांचं प्रोडक्शन परत एकदा दाखवत आहे. टिक्कीज अँड समोसाज अँड रोल्स अँड अदर थिंग्स. ओके, हे सगळे मसाले त्यांचे प्रोडक्ट दाखवत आहेत. ओके, कुसुम मसाला. ओके, आणि त्यांचे 26 आणि 25 ओके या 2 वर्षाचे काय काय वाढलं किंवा कमी झालं ते दाखवतात. प्रॉफिट आफ्टर टॅक्स सेम राहिला आहे 60%. ओके, एका वर्षीचा. सो इट इज नॉट गॉन डाऊन आणि 247 कोटी वरनं सेल्स खाली आला आहे थोडा, पण प्रॉफिट इज मेंटेन सेम. ओके, इबिटा मार्जिन पण 1% खाली आले, 12%वरनं 11% आलं आहे, 0.5% डाऊन आलेलं आहे. ग्रॉस मार्जिन इज 37 पासून ते 39% वाढलेलं आहे. ओके, आणि ओव्हरऑल पूर्ण वर्ष बघितलं तर दिस इज द स्टोरी. ओके, गेल्या वर्षी 37 कोटी प्रॉफिट मार्जिन होतं, सॉरी PAT, आणि ऑब्विसली मार्जिन वॉज 3.6%. यावेळेला मार्जिन वाढले, 4.2% मार्जिन झालं आणि प्रॉफिट पण 42 करोड झालेलं आहे. ओके, मग डिस्पाईट रेव्हेन्यू लिटल बिट डाऊन, प्रॉफिट इज इन्क्रीज बाय 5 करोड. दिस इज गुड स्टोरी. ओके, 14% PAT वाढला आहे, वाईल सेल्स हॅज डिग्रोन बाय 2%. ओके, ग्रॉस प्रॉफिट पण 8% वाढला आहे आणि नेट प्रॉफिट PAT प्रॉफिट आफ्टर टॅक्स इज ग्रोन बाय 14%. ओके, तर बघा याच्यामध्ये काय काय आहे ते. ओके, मेनली रेव्हेन्यू आहे, अदर इन्कम यांचं 13 कोटी वाढलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 7 13 म्हणजे ऑलमोस्ट लाईक डबल झालेलं आहे. त्याच्यामुळेचा प्रॉफिट मे बी तेवढ्यानेच वाढलेला आहे. म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट जास्त काहीच नाही वाढलेला, अदर इन्कममुळे त्यांचा नेट प्रॉफिट वाढलेला आहे. ओके, कळतंय तुम्हाला? ओके, आय होप. रॉ मटेरियल कॉस्ट येते, नंतर ग्रॉस प्रॉफिट इथे म्हणतात, मग ग्रॉस मार्जिन पर्सेंटेजमध्ये. एम्प्लॉई कॉस्ट किती आहे बाबा, तर 42 वरनं 49 करोड गेले. अदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 147 करोडपासून 168 करोड गेलेत. ओके, आणि रॉ मटेरियलच्या नंतरची ही कॉस्ट आहे बरं का, म्हणजे ह्याच्यामध्ये सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, ॲडव्हर्टाइजमेंट, इलेक्ट्रिसिटी, प्लांट ऑपरेशन्स, नंतर ऑल दोज थिंग्स कमी. ते फक्त एम्प्लॉई एक्सपेन्सेस आणि रॉ मटेरियलचे कॉस्ट वगळता जे सगळे इतर एक्सपेन्सेस असतात, ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक्स, ते सगळं इथे बसलेलं आहे. ओके, फायनान्स कॉस्ट किती यांची बाबा, फायनान्स कॉस्ट 46 कोटी होती, यावेळेला 58 कोटी झालेले आहे. तर कर्जबाजारी कंपनी आहे, पण प्रॉफिट तरी दाखवलेला आहे. ओके, तर पुढचं काय म्हणतात ते बघूया आपण. ओके, पल्पिंग थिअरम असा आहे. कंटिन्यूड फोकस ऑन कॅपिटलायझिंग ऑन द ग्रोईंग डिमांड ऑफ एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स. मँगो पल्पला मॅक्सिमम मागणी असते. रिस्ट्रक्चर ब्रँड पोर्टफोलिओ, मग टेट्रापॅकमध्ये हे लोक द्यायला लागलेत आता. पल्प अँड पेस्ट मधू. ओके, नंतर RTC ग्रीन टॉप, फ्रोझन फूड ग्रीन टॉप आणि स्पायसेस कुसुम, असं त्यांचं ब्रँडिंग केलेलं आहे.
मार्केट एक्सपान्शन होत आहे, बाहेर हाँगकाँगमध्ये पण चालले ते लोक, गल्फ रिजनमध्ये पण गेलेले आहेत. ऑब्विसली एंटर्ड फिनलंड विथ टेट्रापॅक रिकार्ट फॅसिलिटीज. सस्टेनाबिलिटीमध्ये पेक्टिन प्रोजेक्ट म्हणजे इन्व्हेस्टेड अँड सेटअप जेव्ही विथ कन्वर्ट फ्रूट वेस्ट जनरेटेड ड्युरिंग पल्पिंग इंटू पेक्टिन ऑइल अँड बटर. म्हणजे जे फ्रूट वेस्ट असतं, ओके, त्यांना ड्युरिंग पल्पिंग जे करताना निघतं ते पेक्टिनमध्ये कन्वर्ट करतात, ऑइल्समध्ये आणि बटरमध्ये. अनबिलिव्हेबल. बिग लीप फॉरवर्ड फॉर बूस्टिंग वेस्ट मॅनेजमेंट कॅपेबिलिटीज अँड एफर्ट्स टुवर्ड्स द सर्क्युलर इकॉनॉमी. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. Wide usage in industries like foods and beverages, pharma, personal care आणि कॉस्मेटिक्स. हे पेक्टिन ते टाकलं ना त्याने, पेक्टिनचा नवीन प्लांट टाकला. दॅट इज वॉट दे आर टॉकिंग अबाउट. इट इज युजफुल इन मेनी अदर प्लेसेस. आता बघा, टोमॅटो पल्पिंग, नंतर मँगो पल्पिंग, सगळ्यात जास्त ग्वावा आणि अदर पल्प, असे ते सगळे चारी क्षेत्रामध्ये आहेत, चारी ज्युसेसमध्ये किंवा पल्प्समध्ये. स्प्रे ड्रायिंग इज अ न्यू टेक्नॉलॉजी. ओके, स्प्रे ड्रायिंग आतापर्यंत इंडियामध्ये नेहमी गेल्या 5-7 वर्षाचं झालेलं आहे. फ्रोझन फूड होते, पण स्प्रे ड्रायिंग इज इम्पॉर्टंट थिंग. यू कॅन स्प्रे ड्राय टोमॅटो, स्प्रे ड्राय पालक और एनी अदर फ्रुट्स, अँड देन त्याचा सेल्फ लाईफ वाढवा. ओके, कारण अदरवाईज ते 4-5 दिवसात खराब होतात, राईट. 15 करोड रेव्हेन्यू पासून आलेलं आहे. दिस इज अ न्यू वर्टिकल. ओके, आणि इंडस्ट्री साईज हा 300 कोटी आहे. त्यातले फक्त 15 कोटी यांना मिळालेले आहेत. ओके, कारण छोटा प्लॅन दिसतोय. सेम थिंग अगेन, बिझनेस वर्टिकल्स काय काय आहेत ते बघा. इथे सांगितलं फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स पल्पिंग इज अ मेन बिझनेस. म्हणजे जो काही 1000 कोटी यांचा सेल्स आहे तो मेनली पल्पिंगमधनं येतो. ओके, रेस्ट इज ऑल स्मॉल स्मॉल आयटम्स. ओके, स्प्रे ड्रायिंग इज 21 करोड, फ्रोझन फूड 68 करोड, स्पाइस मसाला 21. या तिघांना ग्रो करण्याची भरपूर पॉसिबिलिटी आहे. आणि पेक्टिन इज बियॉन्ड मँगो. ओके, लेटेस्ट त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे. आणि टेट्रा पॅकेज जस्ट स्टार्टेड. त्यामुळे व्हेनेवर देर इज मँगो पीक जेव्हा खूप जोरात असतं महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये, तेव्हा यांचा पण ना खप किंवा रेव्हेन्यू जोरात असतो. ऑब्विसली टोमॅटो जर असो contributing 48 crore. Okay, guava 25 crore. Okay, this is what is that food preservative technique. Okay, converts fruits and vegetables into from liquid form to high quality powder form and having low moisture content. It's majorly B2B product, business to business. Vegetable powders, fruit powders. Okay, this is new. आईस्क्रीम मध्ये घालतात ना फ्रूट पावडर्स, नॅचरल कलर फ्रॉम द फ्रुट्स, डेअरी पावडर आणि स्पेशालिटी पावडर्स. ओके, दिस इज ग्रेट. आय नॉट सीन दिस. सेम थिंग अबाउट द पालक्स अँड ऑल अदर. पालकची पावडर केलेली आहे मी, स्प्रे ड्राय करून. सेक्टर टेलविंड्स म्हणजे याच्यात काय काय प्रॉब्लेम असतो. टेलविंड्स म्हणजे प्रॉब्लेम किंवा सोल्युशन्स. टेलविंड इज सोल्युशन, राईट. आणि हेडविंड्स म्हणजे प्रॉब्लेम्स. ओके, माय स्टँड करेक्टेड. सो टेलविंड्स काय काय, की ग्रोथ फॅक्टर्स रायझिंग include rising demand for food product diversification, okay, longer shelf life, convenience food products, and most importantly, food preservation and product development going forward. Okay, हे tailwinds आहेत. आणि इनिशिएटिव्ह ऑब्विसली यांची कॅपॅसिटी वाढते. ॲडेड व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स, हनी पावडर पण बनवतात आणि चीज पावडर पण बनवतात. दिस इज समथिंग न्यू. ओके, हनी पावडर नेवर हर्ड ऑफ. आणि चीज पावडर फंटास्टिक. आता काय वडे बिडे काय काय फ्रोझन फूड बघा, तुम्हाला तोंडाला पाणी सुटत असेल हे सगळं बघून. या कंपनी व्हॉट वी आर टॉकिंग इज फूड्स अँड इन्स ही कंपनी आहे. ओके, 127 रुपयाला काही दिवसांपूर्वी स्टॉक होता. आता किती ते तुम्ही बघा. आणि तुम्हाला हे जर त्यांचा जो बिझनेस हे जे मी सांगतोय ते सगळं आवडलं, बिझनेस चांगला आहे, ग्रोथ वगैरे बरी वाटते, तरच तुम्ही तो त्याच्याकडे अजून लक्ष देऊ शकता. आता हे बघा, पेक्टिन प्रोजेक्ट इज सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट. दॅट इज वाय दे हॅव इन्स्टॉल दिस प्लांट टू जनरेट पेक्टिन. ओके, pectin is excellent thickening and gelling agent with extensive use across broad spectrum of industries including food, beverage, personal care and cosmetics. म्हणजे सगळीकडे यूज होत आहे पेक्टिन. Pectin is considered as one of the safest food additives. Wow, great. Approval from the WHO. छोले भटोरे, शाही राजमा, दाल माखनी, आमरस, हे सगळे हे लोक
ready to eat, ready to cook in Tetra Packs. They are catering to the world, all Indians staying across the world. Okay. मँगो पल्प 79% आहे पल्पिंगमध्ये, बाकीचे छोटे छोटे आहेत. 50 कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करतात. ओके. 600 फुल टाईम एम्प्लॉईज आहेत त्यांच्याकडे. So these all, they do on the fruits. नाशिक सिन्नरला फॅक्टरी यांची, नाशिक गोंडे इथे फॅक्टरी आहे, वलसाडला आहे आणि वनकल गुजरातला 2 ठिकाणी आहे, महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी आहे, अहमदनगरला पण आहे. गुड. आंध्र प्रदेशमध्ये 3 आणि कॅनिंगची पण एक फॅक्टरी असे ओव्हरऑल त्यांचे प्लांट्स आहेत. ओके. मेनली वेस्टर्न महाराष्ट्र, गुजरात आणि साऊथ आंध्र प्रदेश. दिस इज हाऊ दे डू देअर वर्क. आणि हे लोक त्यांचे मर्की म्हणजे टॉप क्लास कस्टमर्स आहेत. ओके. ऑफ फूड्स अँड एन्स. आणि द प्रोडक्ट टिपिकली कुठे कुठे जातं तर हे ब्लू इज ऑल US. ओके. आणि ग्रीन इज ऑल इंडिया. मे दिस ऑल इंडिया आणि हे सगळं एक्सपोर्ट आहे. ओके. आणि मॅनेजमेंट लोक आहेत. उपेंद्र दलाल इज द चेअरमन अँड नॉन एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर, आणि मिलन दलाल इज अ promoter and MD. So he is the main person who has started this company as taking the anchor forward. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर बनवायचा प्रयत्न करतात हे लोक. ओके. आणि यांचं फार्मर्स बरोबर पण कॉन्टॅक्ट आहे. नंबर ऑफ फार्मर्स इम्पॅक्टेड डायरेक्टली रजिस्टर्ड विथ देम. दिस इज वॉट दे आर टॉकिंग अबाउट. त्यांच्यावर त्यांनी स्पेंड केलेलं आहे. त्यांना आर्थिक मदत आणि ॲग्रिकल्चरल टेक्निकल मदत पण केलेली आहे, सो दॅट दे गेट देअर रॉ मटेरियल इन अ बेटर फॉर्म अँड बेटर क्वालिटी. या तसं चित्र आहे त्यांचं. प्रॉफिट बिफोर टॅक्स 5 वरनं 24, 24 वरनं 65, नंतर 64 आणि 50. म्हणजे यावर्षी प्रॉफिट कमी झाला आहे, पण इट हॅज कॅपॅसिटी टू गो बॅक टू 65 मे बी नेक्स्ट कपल ऑफ इयर्स. ओके. ही 5 वर्षाची स्टोरी आहे. नथिंग टू हाईड. ओके. आणि या कंपन्यांना, अशा कंपन्यांना पण जास्त बळ द्यायला पाहिजे, कारण भारतामध्ये अन्न प्रचंड प्रमाणात वेस्ट होत आहे. ओके. काय अंतच नाही त्याला. भाजीवाले तर भाज्या फेकून देतात. त्याच्याऐवजी त्यांनी जर ते प्रिझर्व करण्यासाठी या कंपनीने त्यांना मदत केली आणि ते घेऊन गेले, कलेक्शन सेंटर्स बनवली, तर ऑब्व्हियसली दे विल गेट मोर रॉ मटेरियल ॲट द चिपर प्राइस. ओके. त्यांचं शेअर कॅपिटल फक्त 7 कोटी आहे, बाय द वे, इक्विटी कॅपिटल. ओके. अदर इक्विटी म्हणजे रिझर्व्स आर 532 crores. ओके. बॉरोइंग इज 65 crores. ओके. आणि बॉरोइंग दरवर्षी आहे थोडं बहुत, पण ठीक आहे. लुक्स टू बी ओके. दिस इज नॉन करंट. ओके. आणि करंट इज वर्किंग कॅपिटलसाठी भरपूरच कर्ज आहे. 362 कोटी कर्ज आहे. ओके. दिस इज फॉर द लॉंग टर्म. आणि शॉर्ट टर्मसाठी म्हणजे दरवर्षी त्यांचा कर्जबाजारी धंदा चालू आहे. ओके. सो दिस इज यू हॅव टू बी केअरफुल अबाउट. सडनली काय जर कंपनीला झालं तर कर्ज तर चालूच राहतं, इंटरेस्ट तर जातच राहतं तुमच्या प्रॉफिटेबिलिटी किंवा लॉसेसमधनं, आणि लॉस अजून अजून गहिरे होत जातात, अजून जास्त लॉसेस दिसतात, कारण इंटरेस्ट तर फिक्स कॉस्टमध्ये येतं, राईट. आणि कधीही लोक हे परत करणार. मे बी नेक्स्ट 2-3 इयर्स त्यांनी करायला पाहिजे, नाहीतर खूप मोठे संकटात सापडेल ही कंपनी. शेअर होल्डिंग बघा, प्रमोटरचं फक्त 26% आहे. दिस इज नॉट करेक्ट. दिस इज नॉट बॅड. दिस इज रादर बॅड स्टोरी. प्रमोटर शुड ॲटलिस्ट 50%. पब्लिककडे 73% आहे. याच्यामध्ये पब्लिकमध्ये मे बी देर आर सम ट्रस्ट ऑर सम अदर पीपल, नॉट पब्लिक लाईक यू अँड मी. पण दिस इज नॉट अ गुड स्टोरी. ओके. आणि दुसरं काय बाबा यांचं. ओके. दिस इज द स्टोरी ऑफ फूड्स अँड एन्स. आणि ऑब्व्हियसली कंपनी लुक्स टू बी प्रॉमिसिंग, पण डेट आहे कंपनीवर, त्यामुळे आय एम नॉट शुअर how to handle the debt, how they will handle the debt. Unless they progress in their sales and profitability, this debt may not be serviceable in next few years. नुसत्या मँगोवर असे अवलंबून आहेत मॅक्सिमम. ओके. सो लेट्स होप मँगो क्रॉप इज गुड एव्हरी इयर ऑन इयर ऑल ओव्हर इंडिया. या अशी स्टोरी आहे फूड्स अँड एन्सची. आणि इक्विटी 7 कोटी आहे. दॅट इज गुड पार्ट ऑफ इट. ओके. इक्विटी याची फक्त 7 कोटी आहे बॅलन्स शीट बघितली तर. ओके. इक्विटी 1 कोटी होती, नंतर 7 कोटी आता. ओके.
आणि प्रॉफिट अँड लॉस तर तुम्हाला दाखवला मी. ओके, प्रॉफिट अँड लॉस इज ग्रोईंग स्टेडी, बट दिस वॉज अ फिनॉमिनल इयर फॉर कंपनी. आणि बाकीचे पॅरामीटर्स असे आहेत. मार्केट कॅप इज मॅक्रो कॅप कंपनी, 642 करोड मार्केट कॅप. आणि स्टॉक पी 15 आहे, म्हणजे चीप आहे. बुक व्हॅल्यू 73 आहे. मार्केट प्राइस मे बी 80-85. हे ठीक आहे. ROC आणि ROE. फेस व्हॅल्यू मात्र एक रुपयाचा शेअर 80 रुपयाला आहे, राईट. डिव्हिडंड देतात आहे दिसते. डिव्हिडंड पेमेंट किती यांचं? 5% डिव्हिडंड देतात फ्रॉम द प्रॉफिट, ओनली 5%, बिकॉज दे कॅनॉट अफोर्ड टू गिव्ह मोर. ओके, आणि एका वर्षात प्रॉफिटेबिलिटी यांची वाढली 43%, 1 इयर TTM मध्ये. आणि स्टॉक पडला 35%. सो लुक्स लाईक दिस शेअर इज वर्थ लुकिंग ॲट. कारण स्टॉक जास्त पडला आणि प्रॉफिटेबिलिटी वाढले. आणि कशी कॉम्पाउंडिंग प्रॉफिटेबिलिटी ग्रोथ अशी झालेली आहे. 5 वर्षात 30%, 3 वर्षात 38%, एका TTM म्हणजे ट्रेलिंग 12 मंथ्समध्ये 43% प्लस. आणि शेअर मात्र विशेष वाढला नाही, कारण कर्जाऊ कंपनी म्हणून वाढलेलं नाही असं दिसतंय. ओके, तर बघा तुम्हाला कितपत पडतंय हे, आणि त्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. आता जर शेअर्सचा जर चार्ट बघितला तर दिस इज व्हॉट इज द चार्ट. ओके, टॉप वॉज मे बी 125, 120, 34. नंतर बॉटमला आला तर किती 78ला. ओके, नंतर अनदर बॉटम वॉज 85, आणि आताचं बॉटम मे बी समथिंग हिअर. ओके, तर तुम्ही टेक्निकल चार्टचं ॲनालिसिस करा, त्याच्यानंतरच ॲक्शन घ्या. 5 वर्षाचा पण हा लोला आलेला दिसतोय की काय. 10 वर्षाचा लो होता 36-37 रुपये. ओके, समवेअर हिअर. आणि हा शेअर विशेष आत्ताच या 2-4 वर्षात, म्हणजे 23 पासूनचा शेअर वाढलेला आहे. 22ला 70 होता. 70चा झाला तो की 212, आणि त्यानंतर आत्ता मे बी 86 होता मार्च 25ला. ओके, बघा तुम्ही अनालाइज करा आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. आणि ऑब्व्हियसली थँक्यू सो मच. इथलं प्रेझेंटेशन मी तुम्हाला दाखवतो आहे. इथे क्रेडिट रेटिंग पण येतं. या कंपनीचं क्रेडिट रेटिंग काय आहे. ओके, फूड्स अँड नेम्स. ओके, यू कॅन रीड दिस. ओके, दिस इज अ स्क्रीनर साईट, पब्लिकली अवेलेबल फॉर ऑल. ओके, तर बघा तुम्हाला पटतंय का, आणि त्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. थँक्यू सो मच. आणि चॅनल बघत राहा, समृद्ध व्हा. तुम्हाला कधी प्रॉफिट होईल मार्केटमधनं आणि कुठल्या शेअरमधनं हे सांगता येत नाही. तुम्ही तुमच्यापरीने प्रयत्न केला पाहिजे की मी उत्तम शेअर निवडेन. कर्जबाजारी कंपनी निवडणार नाही. एखादी कंपनी कर्जबाजारी सारखी निवडली लोएस्ट लोला हरकत नाही आहे, पण ते तुमच्या ॲडवायझरला विचारा, मगच ॲक्शन घ्या आणि श्रीमंत व्हा. थँक्यू सो मच.